जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेतली गेली आहे। चंद्रपूरमधील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणामध्ये बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी आंदोलन केलंय। मिंथूर नागभीड महामोर्चाचं सुद्धा त्यांनी आयोजन केलंय। याच्यामध्ये बच्चू कडू यांच्यासोबत प्रतिनिधी अनवर शेख यांनी संवाद साधलाय। बघूया। नागभीड किडनी प्रकरणातील रोशन कुळे याचा अवैध साखरेला 1,74,00,000 रुपये देण्यात आले होते आणि किडनी विकून त्यांनी पैसे दिले होते। ही बातमी सर्व अगोदर भारत देशात जय महाराष्ट्राने दाखवली आणि त्याच्यानंतर प्रशासन पूर्णपणे जागे झालं। आज या निमित्तानेच त्याला न्याय मिळावासाठी शेतकरी नेते बच्चू कडू हे आज मिंथूर या गावाला भेट दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। ते आपल्या सोबत आहे का? बच्चू कडू, आप जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही इथं आलेला आहे, काय मागणी असणार आहे आणि कसा मोर्चा? मला एक सांगा का या सगळ्या याच्यामध्ये ही काही लहान गोष्ट नाहीये। मी त्या दिवशी बोललो, हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचं रॅकेट आहे आणि निवड कारवाई पुरतं या घटनेकडे पाहू नये। ही घटना गंभीर आहे। पहिली गोष्ट तर किडनी विकाची वेळ या देशामध्ये येतं म्हणजे आपण 21व्या शतकात जात असताना आणि तिसरी अर्थव्यवस्था निर्माण होत असताना जर अशा प्रकारची किडनी विकून जर त्याच्यावर अशा प्रकारची परिस्थिती येत असेल तर हे अपयश आहे सरकारचं। पाहू आता समोर काय होते ते। नक्कीच आपण बघितलं का आज निवेदन दिल्यानंतर पुढचा पाऊल ते ठरवणार आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, मिंथूर नागभीड, चंद्रपूर।